क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल। यावर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं 48वं वर्ष आहे। नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे। त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवी भक्तांना येणाऱ्या 23 तारखेपासून हे मंदिर उघडं केलं जाईल। तसेच 22 तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते, त्याप्रमाणे मिरवणूक निघेल। मिरवणुकीचं आकर्षण असेल, दांडिया, कोळीगीतं, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच ढोल पथक आहे मंडळाची लेझिम संघ आहे। अशा अनेक कार्यक्रमांनी ही मिरवणूक पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल। लक्ष्मी पॅलेसपासून भोसले चौक, अर्बन बँक, जुनी पेठ, नाथ चौक, चौफाळा आणि शिवाजीनगर तसंच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे। 23 तारखेपासून आमच्या मंडळाचे जे कार्यक्रम चालू होतील, दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील। देवीची दररोजची आरती असेल, त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी दिवशीचं कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे। ह्यावर्षी तो पण आहे। महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महाआरतीचं आयोजन करतो। महाआरतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे। त्याचप्रमाणे महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे। महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही 27 तारखेला ठेवलेला आहे। 25 तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आरती क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी 7 ते 10 या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल। अशा प्रकारे आम्ही ह्याच्यापूर्वी पण गेल्या 48 वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जी कार्यक्रम इथं राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत। ह्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत। ह्या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते। समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली, तर आम्ही एक प्रयोग करतो आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपतूर ही गोष्ट पोचावी, म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून ही राम मंदिराचं देखावा आम्ही ह्यावर्षी केलेला आहे। ह्या पूर्ण कार्यक्रमात 10 दिवसाचा कालावधी आहे। पहिल्या दिवशी मिरवणूक होईल आणि दुसऱ्या दिवशी सांगता होईल। देखाव्याच्या उद्घाटनाचा जो 23 तारखेचा देखाव्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी 6 वाजता। त्याच्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतो आहे। आम्हाला 2 दिवसात पाहुण्यांचं निमंत्रणाचं येस नो कळेल। मैदान कुठलं असणार आहे कार्यक्रमासाठी? ह्यावेळेस मैदान आपल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून जाताना लेफ्ट साईडचं जी पेट्रोल पंपाच्या अलीकडची बाजू आहे सगळी, दरवर्षी आम्ही आता 3-4 वर्ष तिथंच करतो आहे कार्यक्रम। पंढरपूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना तुम्ही पुरस्कार देताय, मग काय वाटतं, तुम्ही यावेळेस कोणते पुरस्कार निवडलेत आणि काय सांगता? आम्ही दरवर्षी सामाजिक पुरस्कार जी देतो, जी सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी लोक असतात त्यांना एक त्यांच्या पाठीवर थाप पडावी की इथून पुढं त्यांना त्यात प्रोत्साहन मिळून त्या लोकांनी आणखी त्यात कार्यरत राहावं, ह्या दृष्टीनं हा आमचा जेवढ्याचा प्रयत्न असतो आणि ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने केलेली ही दरवर्षीची पुरस्काराची कार्यक्रमाची ठरलेलं आहे। भाऊ, नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही संपूर्ण पंढरपूर शहरात पोहोचता। मागील वेळी देखील तुम्ही निवडणूक लढवली होती नगराध्यक्ष पदाची, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा हालचालीला वेग आला आहे। काय सांगू शकाल, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षाची तयारी आहे का किंवा तुम्ही इच्छुक आहात का? 100% तयारी आहे आमची, फक्त आम्ही आत्ता आरक्षणाची वाट बघतो। सुरक्षेच्या संदर्भातली काय काय उपाययोजना? महिला भाविकांसाठी गेली इथं 48 वर्ष झालं आमचं हे मंडळाचं 48वं वर्ष आहे। मंडळात येणाऱ्या लोकांसाठी ज्या 4 रोडनी पब्लिक इथं येतं त्या 4 रोडला आमचे कार्यकर्ते असतात।
टू व्हीलरवर असतात, मंडळाच्या काय अंतरावर चालत असतात. तसेच पोलीस प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य आहे. या रस्त्याची जी अवस्था आहे, चौकाची अवस्था आहे, तिथं काय मुरुम वगैरे काय टाकून घेणार आहे? आम्ही आत्ता NHIशी बोललो की आमचा कार्यक्रम असा असतो आणि तिथं आत्ता खड्डे असे झाले आहेत रस्त्याला, लोकांना चालत यावं लागतं. तर ती म्हणल्यात ह्या 4 दिवसात प्रयत्न करतो आम्ही काहीतरी ते बुजवून घ्यायचा.